आई चला ना लवकर, सगळ्याजणी वाट पाहत असतील ना. हो आले आले. आम्ही जरा पूजेला जाऊन येतो बरं. नानी आल्या नाही अजून. येतील. झाली तयारी माझी. या या या. वा नानीजी मस्त दिसून राहिले तुम्ही. हो ना, छान आहे ना साडी. हो तर. अरे वा. अगं छान म्हणजे काय, हा सणच तुमचा बायकांचा नटण्या मुरडण्याचा. काय नानासाहेब? काय मग वट सावित्री म्हटलं म्हणजे नट सावित्री आली. काही बोलता हो. काहून बरं असं बोलून राहिलात तुम्ही? आता आम्ही एवढी वड पूजा करतो ती कोणासाठी? तुमच्यासाठीच ना. तुम्हाला चांगलं असं दीर्घ आयुष्य लाभावं म्हणूनच ना. जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा म्हणून करतो बरं आम्ही हे व्रत. नाही नाही वहिनी साहेब, तुमचं सगळं मान्य आहे. आपण हे व्रत करण्याच्या तुमच्या या नादामध्ये आमची गोची होते त्याचं काय? हा मग 7 जन्म एकच बायकोला सहन करावं लागतं. हो का? वा ठीक आहे. हे असंच बोलून राहिले ना. राहू दे, आपण नाश्ता बिष्टा करून घेऊ. हा चालेल. हा ठेवलं. चला. मला काही हाऊस नाही उपास करण्याची आणि वडाभोवती फिरण्याची पण हाऊस नाहीये. आणि बरं का, तुम्हाला जर पुढच्या जन्मी तुमची माधुरी हवी असेल ना तर घ्या, दिली तुम्हाला माधुरी. माधुरी कोण? अरे कोण नाही हो. नाही कोण नाही कोण नाही. ते ऑफिस मधलं काहीतरी उगाच काढत असते हो, दुसरं काय नाही. अरे तूच माझी माधुरी. मग बस सारवा सारव करू नका अशी. नाही, मला पण असं वाटत आहे इतकी वर्ष मी वड पूजा केली तर आता थांबाव बा. का म्हणते? हा राहू दे ना आता पूजा गिजा. चल बाई, आपण ते उकड पेंडे केलेत ना ते खाऊया. चला चला, हे चांगलं. जाऊया. ए सरिता, अगं एवढं का मनाला लावून घेते? आ, अगं आम्ही थट्टा केली तुझी. पाहिलं का राधिका? नानीजी ऐकताय ना देवाल कसे भिवून राहिले ते. अहो गुरु संकटातून वाचला ती राधिकाचीच पुण्याई. हो हो, ते मात्र अगदी सत्य. सरिता, अगं 7 जन्म काय, जन्मोजन्मी तूच बायको मिळावी असं काही व्रत असतं ना तर मी निश्चित केलं असतं. काय नानासाहेब? हा मी पण केलं असतं. एक दिवस करून दाखवा, मानीन मी. औषधं रोजच्या रोज वेळच्या वेळी घेऊन दाखवा, उपास करतायत. काय रे गुरु? हा? अरे वर्गात लक्ष नसलेल्या विद्यार्थ्यांसारखं का विचारतोयस? प्रत्येक जन्मी राधिका तुझी बायको असावी असं व्रत असतं तर तू केलं असतं का? हो बाबा, केलं असतं ना. बघा हो म्हणतोय. चल चल चल. चला, निघू का मग? हो. या. येतो चल. या या. येतो हा. हा हा. येतो हा बाबा. खाऊन घ्या तुम्ही. हो तुम्हाला सांगतो, नवऱ्यावर प्रेम करणाऱ्या बायका आपल्या देशात जितक्या मिळतात ना तितक्या जगाच्या पाठीवर कुठेही सापडत नाही. अगदी खरं बोललात नानासाहेब. काय गुरु? पण यामध्ये आमची सुनबाई नंबर 1. नाहीतर नानासाहेब, आजकालच्या मुलींचा या सगळ्या गोष्टींवर कुठे विश्वास? बरोबर. आमची समिता पण त्याच विचारांची. पण राधिकेला मात्र या 100% मार्क आहे. अगदी. काय गुरु? हो म्हणतो. मी काय म्हणतो नानासाहेब, या 2 तास काही आता येत नाहीत वड पुजल्याशिवाय. बरं. एक काम करूया, तोपर्यंत आपण उकरपेंडी खाऊया. हा या या. पेंडी खाऊया का? हो हो, म्हणजे उकरपेंडीचे उपमा. राधिकाने माझ्यासाठी बायको म्हणून खूप केलंय. अजूनही मला या गोष्टीची जाणीव आहे. म्हणूनच मला असं वाटतं की राधिका सारखी बायको प्रत्येक जन्मी मिळायला हवी, आणि सनायासारखी गर्लफ्रेंड सुद्धा. वो वाला नहीं भैया, ग्रीन वाला दिखाओ ना. सकाळी सकाळी वाव. हो
यार काय वेळ आहे का कोणाकडे यायची यार सकाळी सकाळी काय तुझं झोप ना चल ना झोपतेस काय परत उठ झोपू नको उठ उठ 11 वाजलेत सकाळचे उठ चल आणि सणाचं झोपायचं नसतं एवढ्या उशिरा काय फेस्टिवल यार गॅरी पण आज काहीतरी म्हणत फेस्टिवल इज देअर व्हॉट इज इट गॅरी अंकल वॉज राईट आज आहे वट पौर्णिमा वट पौर्णिमा वट पौर्णिमा नाही वट वट यार तुझ्यामुळे मी पण प्रोनाउन्सिएशन विसरलीये वट 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 हा वट पौर्णिमा म्हणजे माझ्या मम्मानी पण मला काल फोन करून सांगितलं की माझ्या बाबांच्या लॉंग लाईफ साठी करणारे हे वट पौर्णिमा ऍज इन पूजा करणारे आणि फास्ट ठेवणारे मी काय म्हणतेस ना तू पण गॅरी अंकल साठी कर ना पूजा अँड फास्ट व्हॉट फास्ट व्हॉट पूजा काय बोलते व्हॉट पौर्णिमा व्हॉट इज दिस गॉड ओके सी वट पौर्णिमा इज अरे यार त्याला काहीतरी म्हणतो ना आपण वट पौर्णिमा हा करवा चौथ ओ वो हिंदी मूवीज में दिखाते वो करेक्ट म्हणजे तू डीडीएल जे पाहिलंय हा तर त्यात सिमरन जे राजसाठी करते ना अजून ते मेन असतं आपण असं काहीतरी थोडं ऍडिशनल पण करतो ऍज इन एक मोठं ट्री असतं त्याला असं काहीतरी राऊंड राऊंड जायचं आणि मग नंतर सगळ्या बायकांना असं काहीतरी त्याला थ्रेडिंग करतात सो ते झालं ऍडिशनल आणि मग मेन पार्ट इज व्हेरी रोमॅन्टिक एक असं नेट घ्यायचं त्या नेटमध्ये तू मूनला बघायचं त्याच नेटमध्ये तू गॅरी अंकलचा फेस बघायचा गॅरी अंकल तुला घास भरवणार आणि तुझा फास सुटणार दिस इज सो रोमॅन्टिक पण एक प्रॉब्लेम आहे फास्ट नको ना प्लीज मला आत्ताच भूक लागली आहे गॅरी अंकलला इम्प्रेस करायचं की नाही यू हॅव टू फास्ट बेबी म्हणजे कसं आहे ना तू त्याच्या लॉंग लाईफ साठी प्रे करणार आणि आपल्याला लॉंग टाइम प्रॉफिट होणार बरं एनिवे तुझ्याकडे लेहंगा आहे का नो बट आय कॅन रेंट इट आउट ग्रेट आता तू मस्त तयार हो आणि आपण जाऊन पूजा करूया मला स्टेटस अपडेट करू दे एक सेकंड फीलिंग फेस्टिव्ह हॅशटॅग फास्टिंग हॅशटॅग हॅपी ओके डन स्टेटस डन हा उठ आवर तयार हो आपण एक काम करू तू पूजा करत असताना ना तुझे पिक्स काढू तू गॅरी अंकलला सेंड कर काय इम्प्रेस होणार आहे तुझ्यावर आणि नंतर त्याच्याकडनं करवाचं गिफ्ट माग आणि माझ्यासाठी पण एक मागा म्हणजे तुझ्या नावानेच माग पण माझ्यासाठी पण एक माग नंतर तू जो घास भरवणार आहे त्याच्यासाठी तुझ्याकडे बोलव त्याला हा यार बेस्ट आय डू दिस चला उठ ऐक ना फास्ट खूप इम्पॉर्टंट आहे का मी इथे खाली त्याला काय करणार आहे ते बघूयात नंतर तू आधी उठ चल आळशी उठ गो